तहसीलमध्ये सध्या अवैध उत्खननाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कान्होली बारा आणि पिंपळधारा परिसरात मुरुम माफियांचा उच्छाद पाहायला मिळत असून सचिन नामक व्यक्तींकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याची चर्चा आहे। स्थानिकांच्या आरोपानुसार कोणतीही रॉयल्टी न भरता दिवसाढावड्या मुरुम उपसा सुरू आहे, ज्यामुळे सरकारचा लाखो करोडोंचा महसूल बुडत आहे। विशेष म्हणजे महसूल आणि वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। सामाजिक कार्यकर्ते सागर पडोळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। आता प्रशासन जागी होणार की माफियांचे फावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुनर्वसन मध्ये जो काही मुरम गेला आहे, पुनर्वसनच्या साईडने जो काही मुरम गेला आहे, ह्या बिना रॉयल्टीने गेला म्हणून म्हणत आहे। करोड रुपयाची रॉयल्टीचा जो हे केला आहे बोगस कारभार, तर याच्यात कोणाचाच सचिन नावाचा एक कान्होली बारातला व्यक्ती आहे बा म्हणून दबक्या आवाजात त्याची खूप चर्चा जोरात चालू आहे। सचिननं खूप मोठा मुरुम तस्कर आहे बा म्हणून समजत आहे। मुरुम तस्कर आहे म्हणून असं नाही, पण त्याच्याजवळ 2-3 गाड्या आहे, JCP आहे आणि तो हे कामं करत राहते, रोडचे फोडचे असे कामं घेत राहते आणि करत राहते। तो रॉयल्टी काढते का? नेमकं प्रकरण काय आहे? तहसीलदार महसूल विभागानं किंवा याच्याकडे काही लक्ष दिलं का? कधी येऊन ग्रामपंचायतले कधीतरी विचारलं का की बा मी इथला मुरुम काढत आहो किंवा काही करत आहो, किंवा तहसीलदाराले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काहीतरी त्याच्यापाशी परवानगी आहे का याची? आता तहसीलदारासंग काही साठगाठ असं आम्ही सांगू शकत नाही, पण तहसीलदारांना आमचं एकच म्हणणं आहे का वायत्याच्या जमिनीची त्याला परमिशन नाही द्यायला पाहिजे, भूमाच्या जमिनीचं परमिशन द्यायला पाहिजे आणि सत्तेनं चालायला पाहिजे। आज खदानी जो उखाणी आहे तिथं पाहिल्या तर कुठं नेल्या, त्याचं मेजरमेंट किती आहे, किती फूट खोल करायच्या, किती रुंदी आहे, याच्यावर काही लक्ष नाही। याच्यावर कोणाचं तहसीलदाराचं लक्ष आहेच नाही समजा। आणि इथले जे तस्कर आहे, खदानीचे जे आपलं खदानी झालं, मुरुम तस्कर आहे, तर हे अवैध रीतीने मुरुम टाकत आहे म्हणून गावामध्ये खूप जोरात चर्चा चालू आहे आणि याचं खूप प्रेशर आहे। ॲक्च्युली यांचं असं म्हणणं आहे की बा कोण जरी आपला व्हिडिओ बनवला तरी त्याला बसवण्याचा प्रयत्न करून कॉल रेकॉर्डिंग करत आहेत कोणीतरी। आता हे तर मोठ्या बिल्डर लोकांचे म्हणणंच राहते, धंदेच राहते। आता मागच्या वेळेस मी ते देवळी सावंगीचं प्रकरण उचलत होतो, त्यावेळेस मला एका जणांनी सांगितलं का ते प्रकरण तुम्ही उचलं तर गोळी सुटवीन तिथं म्हणून। ब्युरो रिपोर्ट NTV 24।